नाही नाही असं आहे की समविचारी पक्ष आम्ही सगळे एकत्र आहोत. अख्ख्या सगळ्यांनीच भूमिका घेतली. हे काय पद्धत आहे? हां, माझ्याकडे GR आहे. ज्या GRचा उल्लेख केला जातो कल्याणमध्ये, त्याच्यामध्ये कुठे लिहिलंय विक्रीला बंदी? कत्तलखान्याला बंदी आहे, विक्रीला बंदी कोणी सांगितली? आमचं हेच म्हणणं आहे, ही जोर जबरदस्ती कशासाठी? स्वातंत्र्याचा आनंद घेण्यासाठी म्हणून स्वातंत्र्य दिवस आहे ना. भुकमारी से आज़ादी, अत्याचार से आज़ादी, मनुवाद से आजारी. हे काय कसलं हे? मांसाहार विरुद्ध शाकाहार ही लढाई लावून द्यायची. या सरकारला फक्त लढाई लावण्याची कामं चालू आहेत. जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये, भाषा भाषांमध्ये, प्रांतामध्ये, जेणेकरून आमचं भलं झालं पाहिजे. महानगरपालिकेच्या आयुक्तांना माझी विनंती आहे, अहो रस्ते सुधारवा ना. अहो गटारी सुधारवा, कल्याणमधल्या रस्ते सुधारवा. हालत बघा रस्ता गटारांचे काय झाले. नको तिथे काम नका करू ना. तुमच्या रस्त्यांवरती त्या कोंबड्या चरतात, ते कमीत कमी लोक कोंबड्या खातात तरी. नको त्या गोष्टी कशाला करायच्या, या आगी कशाला लावायच्या. आणि शासनाने देखील ह्याच्याकडे दुर्लक्ष करणं हा शासनाचाच प्लॅन असतो. हा जो काय मराठी विरुद्ध मराठी हा वाद कशासाठी? राजकारण, निवडणुका. हा वाद कशासाठी? राजकारण, निवडणुका. सगळं निवडणुका ठेवूनच आपण जर करणार असू तर कशालाच अर्थ राहिला नाही. 15 ऑगस्ट आहे, या देशाला स्वातंत्र्य मिळालं, पारतंत्र्यातनं बाहेर आलो आपण. हे कुठलं नवीन राज्य व्यवस्था आली की तू लोकांच्या तोंडालाच कुलूप लावायची व्यवस्था करण्यात येते. म्हणून आम्ही सगळ्या समविचारी पक्षांनी एकमेकांशी बोलून ठरवलं की ह्याला जुमानायचंच नाही, हे वाढत जाणार आहे. माझ्या मित्रांनी सचिननी बरोबर उदाहरण दिलं की उत्तर कोरियाचा जो अध्यक्ष आहे किम जॉंग का काहीतरी आहे, त्यांनी 8 प्रकारचे केस हे दिलेत की असेच केस कापायचे. आणि त्यांनी ते सगळ्यांना सांगितलं की ह्या केसाच्या बाहेर तुम्ही जायचं नाही, असेच केस कापायचे, नाहीतर शिरछेद. भारत त्याच्यापासून लांब नाही आहे. तुम्ही माझ्यासारखेच केस कापा आणि माझ्यासारखेच केस ठेवा, असं भारतामध्ये नवीन सुरू झालं तर मला काय आश्चर्य वाटणार नाही. आपण इतक्या खालच्या लेवलला चाललो आहोत. 1987चा शासन निर्णयाचा आधार घेऊन आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. शासन निर्णय नाही आहे, तो सल्ला दिलेला आहे. सल्ला. तुम्हाला करायचं तर करा. मग ठाणे महानगरपालिकेने का नाही केलं? मुंबई महानगरपालिकेने का नाही केलं? कत्तलखाने बंद आहेत तोपर्यंत मान्य. विक्रीवरती कसली बंदी? आणि सकाळपासून कार्यकर्त्यांच्या घरात घुसून त्यांना दाबून ठेवलेले. अरे काय काय चालवलंय? म्हणजे 15 ऑगस्टच्या दिवशीही कार्यकर्त्यांच्या घरात जाऊन पोलीस बसतात आणि बाहेर जायचं नाही, नाही तर अटक करू. हे काय चालवलंय? हे काय पोलिसी राज्य व्यवस्था झाली की काय? ते काय अतिरेकी आहेत आमचे कार्यकर्ते? हे जुम जबरदस्ती चालणार नाही हो. असा शासनाने सल्ला दिलेला आहे. सल्ला. मी तर GR दाखवला ना. GR आहे ना माझ्या हातात. याच्यात कुठे विक्री आहे का? कुठे विक्री आहे का? हा पहिला GR ते म्हणतात ना, कल्याण महानगरपालिकेचाच आहे, तुमच्याच लोकांनी काढलेला आहे. हा पहिला आहे. यात काय म्हटलं आहे? देण्यात 87 दिला आहे. शासनाच्या सल्ल्यानुसार. शासनाने सल्ला दिलेला आहे, आदेश नाही. तरी आम्ही तो मान्य केला. तरी त्याच्यात कुठे आहे का की विक्री करू नये? आता सुट्टीचा दिवस आहे, दुपारची लोक जेवायला जातील, रात्री जेवायला जातील, हॉटेलमध्ये जातील, काहीतरी बघतील काय मटण मिळतं का, चिकन मिळतं का. आजकाल महागाई एवढी वाढली आहे की पूर्वी 1 किलो मटणामध्ये पाव किलो बटाटा असायचा. आता 100 ग्रॅम मटणामध्ये 1 किलो बटाटा असतो. म्हणजे वासावरतीच जेवायचं असं मटणाचं जीवन आहे. एवढी महागाई वाढली आहे. नागरिकांच्या काय, तुमच्या पण, तुम्ही पण नागरिकच आहात. पत्रकारांनो हे विसरू नका. आम्ही भांडतो ते तुम्ही मटण चिकनचे पण तुम्हाला पण आवड आहे खाण्याची.
आव्हान आहे ते एखाद्या विषयाचा भाऊ करतात, त्या ठिकाणी ते नौटंकीबाज आहेत असं देखील तुम्हाला उल्लेखलेलं आहे. या ठिकाणी जो विषय आहे तो एवढा मोठा नव्हता, तो विषय लोकांनी स्वीकारला आणि मोठा झाला ना, बोलले ना सगळे नेते. मी काय मला माहिती आहे, त्यांच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी मी पत्रकारांसमोर बसलेलो नाही आहे. वारंवार तुमच्यावरती आरोप माझ्यावर आरोप केल्याने माझ्यावर आरोप केल्याने काय मला काय मी छोटा होतो? म्हणजे मला कमीत कमी ते लेखी तरी धरतायत आजकाल, नाही तर पूर्वी तर अनुलेखाने मारायचे. जितेंद्र आव्हाड आता कमीत कमी बोलतात तरी नौटंकी आहे, म्हणजे काहीतरी आहे ना. त्यामुळे जास्त लक्ष द्यायचं नाही हो त्यांच्याकडे, आपलं आपलं काम करत राहायचं. हा देश हुकुमशाहीकडेच चाललाय. अहो अख्खी मतं चोरून नेली. काल सुप्रीम कोर्टाने EVMचा एक निकाल दिला. EVM मध्ये घोटाळा केलेला. सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होणार आहेत याच्यानंतर त्यांनी दिलेल्या निकालामध्ये तो निकालच पलटी झाला. म्हणजे EVM मध्येच चोऱ्या झाल्या होत्या. आता वोट चोरी झाली ते ठीक, तोपर्यंत ठीक होतं. ते EVM मध्ये पण चोऱ्या सापडायला लागल्या. व्यवस्था कुठे चालली आहे हे नागरिकांनी बघावं. सर हिंदी को बताइए, आप कल्याण के प्रवक्ताओं का कहना है कि ये तो 87 से आदेश है, अभी ये सब देखो 87 से आदेश है. आदेश क्या था? कोई आदेश आया था क्या? आदेश लिखा है क्या उसमें? इसमें स्वयं महानगर पालिका का ये आदेश है, ये सूचना है. उसमें वो कहते हैं कि 1987 को निकले परिपत्र के सुझाव दिया है. सुझाव, सल्ला, उसको सुझाव बोलते हैं, उसको आदेश नहीं बोलते. सुझाव और आदेश में फ़र्क है. और उसमें कहा है कि कत्ल खाने बंद रखो. उसमें ये नहीं कहा है कि बिक्री भी बंद करो. तो ये आदेश को किस तरह से देखते हैं? और मुझे नहीं मालूम मुर्गी को जानवर कहते हैं. मुझे अब थोड़ा शब्दकोश तलाशना होगा. मुर्गी को जानवर कहते हैं क्या? मुर्गी को जानवर कहते हैं क्या? कोंबडीला 4 पाय असतात काय? 2च पाय असतात ना, म्हणजे तो पक्षी झाला ना. पक्षी आणि जानवरामध्ये फरक आहे की नाही आहे? शब्दच्छल करू नका. कोंबडी कापण्यावर बंदी आहे आणि विक्रीवर बंदी आहे हे मला दाखवा. यांच्याच सर्क्युलर मध्ये दाखवा. चला. हीच मागणी होती. 88 में जो लिखा गया था उसमें बिक्री के लिए कोई आदेश नहीं था बिक्री के लिए. अरे जरा थांबा ना. अहो तुम्ही जरा लवकर तरी यायचं ना. बघा उठा लवकर, बसा चल. दुसरं काय साईडला या तुम्ही या. वेळेत यायचं ना. आता माझा साधा प्रश्न आहे, ह्याच्यात कोंबडीचा कुठे उल्लेख आहे? सांगा चला. छोटे जानवर और बडे जानवर. छोटे जानवर म्हणजे कोंबडी झाली काय? तुमचेच आदेश तपासा ना. मग कोंबड्यांची दुकानं का बंद केली? म्हणजे स्वतःचे दिलेले आदेशही स्वतःला व्यवस्थित वाचता येत नाही, ते आदेशही व्यवस्थित काढता येत नाही. मला सांगायचं की त्यांनी लिहिलेलं आहे लहान व मोठे जनावर. कोंबडी जनावरामध्ये येते का? कोंबडी हा पक्षी आहे. जर शासनाला पक्षी आणि जनावरांमधला फरक कळत नसेल तर त्यांनी थोडासा एक व्याकरणाचा कोणीतरी टीचर मंत्री म्हणून करावा. पण एक दिवस खाल्लं तर त्यांना काय फरक पडतो? ते काय घरी खातात आम्ही विचारतो का त्यांना? आम्ही गेलेलो त्यांना घरी काय खातात बघायला. ते किती वेळा डालमुंडी खातात त्यांना विचारा जाऊन. विश्वनाथ भोईर यांचा आवडता खाणं डालमुंडी आहे. त्यांनी नाही सांगावं मला. अहो तुम्ही खात नाही ना म्हणून जगाने खायचं नाही असं थोडी आहे. तुम्ही जे काय करता ते जग करत नाही ना विश्वनाथ भोईर साहेब. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव